सुप्रभात मंडळी, मी प्रतीक गावड तुमचं परत स्वागत करत आहे माझ्या मोटो ब्लॉगिंग रायडिंग द वंडरलसमध्ये. आणि ऑफकोर्स तुम्हाला थंबनेल्समधून तरी समजूनच गेलं असेल मी कुठे जात आहे. तर आपली कोकण सिरीज 2.0 चालू होणार आहे लवकरच. आणि आत्ताचे आहे गेस वाजलेले आहेत अराऊंड 6:10 आणि आज चांगला दिवस आहे बघायला गेलं तर. आज 2 ऑक्टोबर आहे, दसरा आहे आणि बिल्डिंगच्या खालीच आहे. तर चला आपण आशीर्वाद घेऊया आणि आपल्या जर्नीला सुरुवात करूया. कारण ऑलमोस्ट मी अर्धा की पाऊण तास लेट आहे जरासा. तर चला आता आपण डायरेक्ट गाडीवरतीच भेटूया. गाडीवरतीच बाकीच्या गोष्टी करूया आणि कुठे जाणार आहे कोकणमध्ये, म्हणजे कुठले स्पॉट असणार आहेत, डेस्टिनेशन असणार आहे, कुठे थांबणार आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू ओपन अप होत जातील जसं आपण डे बाय डे पुढे जाऊ. ओके, तर चला जर्नी चालू करूया. गणपती बाप्पा मोरया, सर्वदेवी माते की जय, जय हनुमान. पाऊस चालू झाला राव. आत्तापर्यंत सगळं चांगलं होतं, अचानक पाऊस चालू झाला. बघूया. पण हां, अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली इन द सेन्स आपलं फर्स्ट स्टॉप असणार आहे दापोली. आता डिपेंड आहे किती वाजता पोचतो आहे त्याला घेऊन. तर बघूया, चालूच करूया गाडी आपली हळूहळू पुढे. आणि पाऊस पण चालू झाला आहे तर एवढं तर काय शूट नाही करू शकत. पण बघू पुढे तुम्हाला उजेड आल्यावरतीच भेटतो, त्याचा पण आता काय फायदा नाही आहे. तर माझा मित्र आहे की मला पनवेलला भेटेल कदाचित. आणि यावेळेला रूट हलकासा चेंज असणार आहे. आम्ही सुरुवातीला डायरेक्ट मुंबई गोवा हायवे नाही मारत आहोत, आम्ही खोपोली पालीच्या साईडने बाहेर पडणार आहेत. तर एक कळून येईल तिकड पण रस्त्याची सिच्युएशन कशी आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे वडखळपासून ते इंदापूरपर्यंत जरा घोडे लागलेत, तर मग ते अर्थ नाही होत. तर चला जर्नी चालू करूया आपण. शुभ सकाळ परत एकदा. आत्ताचे वाजलेले आहेत अराऊंड 8:15 आणि आता आपण खोपोलीच्या जवळ पोचलेलो आहोत. म्हणजे बोलू शकतो की आता पाली फाट्याला चाललो आहे. आणि जरा वेगळा रूट आहे, आम्ही कधीच गेलो नाही इकडून. तर विचार तोच चालला आहे की आज इकडून बघूया. कारण मुंबई गोवा रस्त्यांची कंडिशन तुम्हाला सध्या तरी माहितीच आहे. ॲटलिस्ट इंदापूरपर्यंत तरी गोष्टी जरा कठीण आहेत. सो म्हणून आम्ही डिसाईड केलं की या रूटने जाऊया. तुम्हालाही माहिती आहे म्हणजे लाईक हायवेपेक्षा हे रस्ते जरा बेटर वाटतात. कारण ते सरळ नसतात पण ॲडव्हेंचरस असतात. या रस्त्यांमध्ये काहीच वाईट नाही वाटत ना. म्हणजे लाईक ठीक आहे, अशी झाडं आणि थंड पण लागत आहे जरा, आणि ऊन, आणि हे परफेक्ट वेदर मला वाटतं ट्रॅव्हलिंगसाठी, 2 व्हीलर्स साठी तरी. ॲटलिस्ट जे आता कंटाळलेले आहेत पावसामध्ये गाडी चालवायला त्यांच्यासाठी तरी होच हे जरा एक समाधानकारक वेदर बोलू शकतो. ओके, माणगावला पोहोचलो आणि आत्ताची बघायला गेलं तर 11:30 समथिंग झालेले आहेत. आम्ही बोललो ना जरा त्या रूटने, आणि रूट खूप सुंदर आहे. ठीक आहे, जरा वळणाचे रस्ते आहेत पण तेवढा घाणेरडा नाही आहे. आम्ही कुठून गेलेलो फ्रॉम पालीवरून निजामपूर आणि माणगावला उतरलो एक्झॅक्ट. ठीक आहे, हलकीशी ट्रॅफिक तर मिळेल माणगावची, काय करता नाहीत त्याच्यामध्ये. पण पर्यायी मार्ग खूप सुंदर आहे. हा बेटर आहे की इकडूनच मारा, म्हणजे डिपेंड तुमच्यावर आहे. पण मला तरी बेटर वाटला. निसर्ग बघा, निसर्ग. टिपटॉप शांतता, काय पण बोला, मस्त वाटतं असं बघून. हाय हाय हाय, दाटून आले ढग. बघू भाऊ आपला फोटो काढताचे फटाफट. चला जरा फोटो शूटिंग करूया आणि निघूया. दापोली अजून 60 किलोमीटर बाकी आहे.
नाही परत आपलं आम्ही खेडण्याचा विचार चालू होता पण तो कॅन्सल केला कारण खेडने दापोली 95 किलोमीटर होतं. बोललं जाऊन दे अजून कशाला 20-25 मिनिट एक्स्ट्रा मारायचे आहेत म्हणून बोललं जाऊन दे. मग आपण परत तो जुनावाला रस्ता यूज केला म्हणजे वापरत तिकडूनच चाललं आहे जुनावाला रस्त्यातून. तर आणि हे बघा चला हे बघायला मजा येते खास करून माहीत नाही इकडेच मजा येते का अजून कुठे मला तेवढा एक्सपिरियन्स आला नाही आहे जेवढा मला एक्सपिरियन्स इकडे आला या गोष्टी इकडे बघायला कोकणामध्ये. सही आहे ना. अजून तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवल्या नाही आहेत अजून वेळ आहे म्हणा पोचेपर्यंत. रस्ता बघून तुम्हाला पण वैतागत आला असणार फॉर शुअर. तर विचार करते काय बरं नाव ठेवायचं सिरीजचं. आय गेस 2.0 चांगलं वाटतंय. बाकी आत्तापर्यंत जर्नी झालेली आहे 218 किलोमीटर आणि भाऊ थकलाय अर्धा. त्याला असं वाटतं की आता पोचतोय कधी. बोललं चला पुढेच जाऊया तुम्हाला मी डायरेक्ट दापोलीचं सौंदर्य दाखवतो. अजून काय करणार ऑप्शन नाही सध्या. रस्ता तर 19-20 आहेत दापोलीपर्यंतचे तर ॲडजस्टमेंट करून चालवावी लागते. बट ठीक आहे ना कोकण है भाई कोकण में सब चलता है. करायची तुला आंघोळ मी नाही करणार आहे. पाऊस आला म्हणून थांबलोय. जास्त वेळ नसणार तरी पण जास्त नाही राहिलं फक्त 22 किलोमीटर काहीतरी राहिलेले आहेत. 22-15 किलोमीटर राहिले. दापोली 15 किलोमीटर. आपण जे स्टे बघितलाय तो अजून जरा पुढे. कसं वाटतंय फर्स्ट टाइम एक मोठी लॉंग ट्रिप भाई. एक नंबर मजा आली. आपण एक्सपेक्ट नाही करत होतो की तो रोड चांगला असेल पण एवढा छान रोड होता हायवे पेक्षा तो आतमधून. तर बघू आत्ता जस्ट परत ओपन अपच होत आहे. लेट सी आता होत असेल तर वाटल्यास डायरेक्ट आपण हॉटेलमध्येच भेटूया आणि पुढचे काय स्पॉट असतील ते तुम्हाला मी नंतर सांगतो. तर चलो इव्हनिंग आणि आता आपण पोचलेलो आहोत श्री परशुराम भगवानच्या स्टॅच्यूच्या इकडे. बघायला गेलं तर हे बघा दिसतंय. तर असं काहीतरी हा स्टॅच्यू आहे तुम्ही बघू शकतात. सही ना. आणि मूर्ती पण काय मोठी दिसते बघायला गेली तर. आपले भाई मंडळी तर असं. आणि बघायला गेलं ना आजूबाजूचा एरिया पण असा दिला त्यांनी बघण्यासारखं आहे. म्हणजे हे बघा ॲक्च्युली बघायला तर पावसाळ्यामुळे सगळे झाकून ठेवलं आहे. आतमध्ये पण जायला मिळतं आपल्याला असं बघायला गेलं तर. पण पब्लिक कोण नसेल तर पूर्ण शांतता इकडे. आणि प्राणी पक्षींचे जे आवाज येतात आहेत ते पण अति सुंदर वाटतात. हो हो हे दिसतंय भाई साहेब काय मोठा मकडा आहे हो. आणि इकडून समुद्र किनारा दिसत आहे. तर 6 वाजेपर्यंत चालू असतं त्याच्यामुळे आम्हाला इकडे येऊन 5-7 मिनटच झाली. आय गेस 5:55ला आलो. ठीक आहे आता बघूया शेवटचा ऑप्शन बघायला गेलं तर लाडगर बीच आहे. तर भरती येतं तर माहीत नाही केवढं बघायला मिळतं किंवा केवढं वेळ बीचवरती बसायला मिळतं. पण लाडगर बीच करून रिटर्न टू हॉटेल आणि मग उद्या निघू आपण देवगडसाठी.
मी दिसतोय की नाही माहीत नाही. आताचे वाजलेले आहेत 6:40 7:30 सनसेट झाला आणि आम्ही आलेलो आहोत लाडघर बीचवरती, जो काही असा दिसतोय. आय होप तुम्हाला दिसत असेल. माहिती आहे एवढा प्रकाश नाही आहे, पण चंद्र आला राव कडक. तर असा आहे आपला लाडघर बीच आणि दापोली. तर बोलू शकतो खूप शॉर्ट ट्रिप होती दापोलीसाठी तरी. म्हणजे एवढं काय फिरायला नाही मिळालं, जरा उशीर झाला, टाईम मॅनेजमेंट चुकला आणि काय असेल ते. तर 1-2 स्पॉटच झालेत. तर उद्या बघू. उद्या एक अजून स्पॉट बघायचा विचार आहे जाता जाता ऑन द वे आहे दापोली आणि देवगडच्याच मध्ये. तर आपण कदाचित हा कंटिन्यूच करूया ब्लॉग, कारण एवढं काय दाखवलं ना तर मग कट करण्यामध्ये पण काय अर्थ नाही आहे, म्हणजे एक ब्लॉग दाखवण्यामध्ये. तर आपण कंटिन्यू करूया हा ब्लॉग टुवर्ड्स देवगड, आणि देवगडमध्येच आपण एक छानपैकी या ब्लॉगचा एंड करूया. तर चला आपण देवगडलाच भेटूया. तिथपर्यंत जरा समुद्राचे वाईब्स, समुद्र किनाऱ्याचे वाईब्स घ्या. सुप्रभात मंडळी. आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही निघत आहोत टुवर्ड्स देवगड. पण असं बघायला गेलं तर पाऊस चालू झालेला आहे. तर मला नाही माहिती मी केवढा मोठं ब्लॉगिंग करू शकेल. तर बघू, जसजसा पाऊस कमी होईल तसं मी येत राहील, पण काही सांगता नाही येत आहे. तर बघूया. अजून एक स्पॉट आहे, आपण जाणार आहोत आता चंडिका माता मंदिराच्यात. मग ते मंदिर करून मग आपण दाभोळवरून जेट्टी करणार आहोत आणि जेट्टीवरून टुवर्ड्स देवगडसाठी निघू. आता डिपेंड आहे पाऊस केवढा असेल त्याच्यावरती, मग बघू केवढा पुढपर्यंत जायचं आहे. दिवस भरपूर आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे एवढं टेन्शन तर नाही वाटत आहे. आणि इकडे आम्ही स्टेला होतो, काविजय रेसिडेन्सी म्हणून. आणि आपली लाली पण इकडे बघा ना काय सजून आलेली आहे, फुल तयार आहे. फक्त पाऊस थांबायची वाट. आणि आपल्या भावाची हंटर देखील आहे, सेम निघायची वाट बघत आहोत. तर बघू, अजून 2-3 मिनटं थांबू आणि बघू पाऊस केवढा आहे केवढा नाही आहे. त्याच्यानंतर मग सरळ रेनकोट घालून आम्ही निघू. आणि वाटल्यास तुम्हाला मध्ये मध्ये सीन दाखवेन मी, आणि डायरेक्ट आपण मंदिराच्या जवळ पोचल्यावरतीच भेटूया. तर चला. ओके, तर आता आपण पोचलेलो आहोत स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ. इकडून अराउंड काहीतरी 700 मीटर आहे. आणि यस, परत वेलकम बॅक ऑन बाईक. सांगायचं राहून गेलं. ॲक्च्युली पाऊसच पडत होता, जरा थांबलाय 10 मिनिटापासून. बोलत चला आता आपण गाडीवरती बोललेलं बरं. चला आता आपण मंदिराच्या जवळ तर आलेलोच आहोत. गाडी पार्क करूया आणि दर्शन घेऊया चंडिका मातेचं. स्वयंभू मूर्ती आहे, स्वयंभू माता आहे. तर बघूया. आता मंदिराच्या जवळ पोचलं. मी तुम्हाला आवाज तेवढा ऐकायला नाही येणार, पण हे बघा दिसतंय तिकडून असं झरा वाहतोय आणि तिकडे जातोय. तर चला आपण अजून आतमध्ये जाऊया. लाईक असं बघायला गेलं तर मातेचं मंदिर हे गुहेमध्ये आहे. ते अराउंड काहीतरी 250 फूट काहीतरी लांब किंवा खोल अशी किंवा मोठी अशी गुहा आहे. जे तुम्हाला तिकडून दाखवलेलं मस्त आणि सुंदर असा झरा वाहतो. सुंदर ना. ओके, ॲक्च्युली बघायला गेलं तर मंदिराचा गाभारा बंद आहे, लॉक आहे, त्याच्यामुळे दर्शन अनफॉर्च्युनेटली नाही होत आहे. बघू, मे बी त्याला बोलले आहेत की पंडित येतील कदाचित 5-10 मिनिटाने. तर मला वाटत नाही, कारण निघायचं पण आहे देवगडसाठी, किंवा मे बी मध्ये कुठंतरी स्पॉट पकडू. असं वाटलं की देवगड नाही जमणार. पण हो, तुम्ही असं बघायला गेलं ना तर या मंदिराचा इतिहास आहे. जसं मी सांगितलं, स्वयंभू देवी आहे चंडिका देवीचं हे मंदिर. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा त्यांनी हे मंदिर बांधलेलं असं मानलं जातं, किंवा असा इतिहास आहे.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे दाभोळ जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात येऊन देवीची भेट करून घेतलेली. तर अशी काय बोलतो असा इतिहास आहे या मंदिराचा. आणि गुहेमध्ये मंदिर आहे आणि बघायला गेलं तर 3 फूट काहीतरी देवीची मूर्ती आहे सिंदूरने सजलेली. मी तुम्हाला इकडे मी फोटो देईन. ओके गाईज, नशीब होतं जस्ट निघालेलो शूज बीज घालून गाडी चालू करत होतो तेव्हा पंडित आले आणि फायनली दर्शन झालं. नशीब लागतं मित्रांनो, मारलाही गेला चान्स हा, दर्शन करायला नाही मिळणार, पण उत्तमरित्या झालं. फक्त तेच प्रॉब्लेम आहे काय बऱ्याच मंदिरांमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यामध्ये मज्जाव आहे, त्याच्यामुळे नाही काढू शकत. बाकीचे लोक काढतात पण ते पण बोलतात की कुठे पोस्ट करू नका किंवा फोटो काढायचा काढा पण कुठे दाखवू नका अँड ऑल. मग उगाच कशाला आपण विदाऊट काय बोलतो मान्यता नसताना काढलेलं असं. तर चला आता एक ॲडव्हेंचर चालू होणार आहे. झाला आणि संपला. चला आता दाभोळ जेट्टीला जाऊया. तिकडून फेरी पकडून टुवर्ड्स देवगड जे इकडून आहे अराऊंड 200 किलोमीटर. आणि हे बघा दिसतंय फायनली तिकडे सागराशी संगम होत आहे. खाडीचा नदीचा काय आहे ते माहीत नाही. आता हे किल्ला आहे मंदिर आहे काय आहे काय माहीत नाही यार. छानच. सो जेट्टी जस्ट क्रॉस झाली आणि टुवर्ड्स देवगड. आणि बघा ना बस अशा ओपन ग्राउंडमध्ये गाडी चालवायला मजा येते यार. म्हणजे ते वेदरच आणि एवढं सुंदर बनवून आलं ना. गोबर. आणि घरं पण बघा ना इकडची कौलर. आय गेस हा कुठला तरी प्रोजेक्ट वाटतोय पण सही आहे. ओके आता नाश्ता करायला थांबलोय आणि बघू शकतात गाव कुठचं दादा? मिसळ पाव आणि वडापाव. शृंगारतळी असं गावाचं नाव आहे. आणि पोचलोय बोललो तर नाश्ता करून जाऊया. तर नाश्त्यासाठीच थांबलोय. मिसळपाव मागितलेला आहे रोहितने जसं मी दाखवलं आणि आपला वडापाव आहे. तर चलो नाश्ता करूया आणि निघूया. कारण खूपदा बऱ्याचदा असं होतं की मी खाणं पिणं दाखवत नाही. तर बोललं तर आता जरा खाणं पिणं दाखवूया. तर असं जरा रिलॅक्स हो आणि मग परत देवगडसाठी निघू जे इकडून अराऊंड काहीतरी 180 किलोमीटर कदाचित असावं. तर बघूया. आहे आणि बघा ना आय गेस सुपारीच्या बागा आहेत त्या. कोकणात आलं आणि सुपारीच्या किंवा नारळाच्या बागा नाही दिसल्या तर मग काय संबंध राव कोकणात येण्याचा. करेक्ट. स्ट्रगल्स हे स्ट्रगल सहजासहजी कोणाला दिसून येत नाहीत. असतं बाबा हा स्ट्रगल असतो. हा बाईकवरचा स्ट्रगल म्हणजे आहेच भाई पावसाळ्यामध्ये. ओके तो इकडून गणपतीपुळे 63, हेदवी 19, वेळणेश्वर 15, रत्नागिरी 80 किलोमीटर. देवगड तर भाई अजून लांब आहे. हे बघा व्ह्यू दिसतोय. हे बघा कडक ना. आता परत आपण आलेलो आहोत NH66 वरती. आता NH66 वरून आपल्याला कंटिन्यूस 62 किलोमीटर समथिंग ह्याच रूटवरती राहायचं आहे. पण मागून बघा भाई ताफा आला. ताफा सहीवाला ताफा.
तर आता अथक परिश्रमानंतर आपण पोचलेलो आहोत देवगड, जे इकडून आहे 5 किलोमीटर. ऑलमोस्ट पोचलोच आहे म्हणा. 10 मिनटात पोचून जाऊ. 10 मिनटं पण नाही, मी जरा लवकरच. आपलं बाजार बोलतात, पण बाजार एवढा लांब आहे, कसं जायचं. चला चेक इन करूया आणि मग बाहेरच भेटूया डायरेक्ट. ओके, तर फायनली आता आपण पोचलेलो आहोत देवगडच्या, बोलू शकतो विंडमिल गार्डन. विंडमिल गार्डन ह्याचं नाव का तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंडमध्ये, हे बघा दिसतंय, हे बघा, म्हणून विंडमिल गार्डन. आणि नजारा बघा. आय गेस भरतीचीच वेळ आहे वाटतं, प्रत्येक वेळेला भरतीच असते मिळते मला. काल पण भरतीच होती, पण हे बघा अशी ही एंट्री आहे. आणि हे बघा, आणि इकडे झिपलाईन पण एक ॲक्टिव्हिटी बघायला मिळते आपल्याला. असं सही ना. हा एंट्री गेट आहे, जो 8 वाजेपर्यंत ओपन असतं हे गार्डन, तुम्ही बघू शकतात. आणि हे बघा रावांनो, हे बघा यार काय दिसतंय. एक सेकंड, बघितलं, ॲक्च्युअलमध्ये खूपच मोठं आहे आणि ह्याची मूवमेंट स्लो होते, जर बघत समजत असेल तर. पण बघा की राव, जवळून विंडमिल बघायला मजा येते ना. आणि बघा ना, जस्ट हा व्ह्यू बघा, विंडमिल आणि हे समोर हे असं. तर असा व्ह्यू आहे ना. तर हे माझं मागच्या वर्षीचं राहून गेलेलं होतं. बोललं यावर्षी तुम्हाला 100% हे मी दाखवणार किंवा मी इकडे येणार. तर ॲक्च्युली मागच्या वर्षी मग मी मिस केलं बऱ्यापैकी. खूप छान आहे हे बघा. आणि मागे हा पूर्ण समुद्राचा व्ह्यू दिसतो आहे, विच इज इन्क्रेडिबली गुड यू नो. म्हणून देवगड बघायला गेलं तर खूप सुंदर आहे. तुम्हाला इकडे यावं लागेल आणि गोष्टी बघायला लागतील. ऑफकोर्स जे नाही आले त्यांच्यासाठी बोलतो, जे आले त्यांना कळूनच गेलं असेल की भारीवाला आहे ही जागा. आय होप तुम्हाला आजचा हा एपिसोड आवडला असणार, कारण एंड बोलू होतं खूप छान होत आहे. सनसेट बघायला मिळाला, व्यवस्थित व्ह्यू बघायला मिळाला. तर चला, तर आपण या एपिसोडचा एंड एका या सुंदर सनसेटनेच करूया. माहीत नाही पूर्ण बघायला मिळेल की नाही, कारण ढगं अर्धी साचून आलेले आहेत, तर डाऊट आहे मला. तो चला, उद्या बराच चांगला प्लॅन आहे. होपफुली ते तुम्हाला, उद्याचा प्लॅन काय असेल तुम्हाला पुढच्याच व्हिडिओमध्ये मिळेल बघायला मिळेल. तर चला, मग आजच्या व्हिडिओचा आपण एंड करूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. तिथपर्यंत सायोनारा.